यंदा तुम्हाला मतदान करताना 4 वेळा मतदान करावं लागणार आहे, कारण यंदा महानगरपालिकेमध्ये बहुसदस्यीय निवडणूक लढवली जाणार आहे. तर तुम्हाला मतदान कसं करायचंय हे जाणून घेऊयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला 4ही ईव्हीएमची बटणं दाबणं कंपल्सरी आहे. जर त्यातलं एकही बटन चुकलं तर तुमचं मतदान ग्राह्य धरलं जाणार नाहीये. तर तुम्हाला ईव्हीएम मशीन्सचे 4 किंवा 2 मशीन्स त्या ठिकाणी दिसणार आहेत. तुम्हाला अ, ब, क, ड असं दिसेल त्या ठिकाणी. प्रत्येक जागेसाठी वेगळ्या उमेदवाराची यादी देखील असणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या संख्येनुसार ईव्हीएमची रचना देखील ठरवली जाणार आहे. अ जागेसाठी पांढरा रंग आहे, ब जागेसाठी गुलाबी रंग आहे, क जागेसाठी पिवळा रंग आहे, तर ड जागेसाठी निळा रंग दिला गेलाय. त्यामुळे तुमचा गोंधळ होण्याची शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ईव्हीएम वरती तुम्हाला उमेदवाराचं नाव दिसणार आहे, त्याचं निवडणूक चिन्ह स्पष्टपणे दिसणार आहे. त्यामुळे जर अ जागेसाठी बटन दाबल्यानंतर लाल रंगाची लाईट लागेल, याचा अर्थ त्या जागेसाठी मतदान पूर्ण झालंय. यानंतर तुम्हाला ब आणि क जागेसाठी मतदान करावं लागणार आहे. जर तुम्हाला चारीपैकी कोणत्या उमेदवाराला मतदान द्यायचं नसेल तर थेट नोटा दाबून द्या. यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट जागेसाठी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मधून एक बजर वाजेल. हा आवाज म्हणजे तुम्ही 4ही जागेसाठी मतदान यशस्वीरित्या पूर्ण केले याचा संकेत असणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ न घालता शांतपणे तुम्ही मतदान करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.